आणि पैसे काढण्यासाठी पुणेकरांना नेमकं काय काय करावं लागतंय, काय काय सहन करावं लागतंय याचा आढावा घेतलाय भक्ती बिचुरेने। नोटाबंदीला 1 महिना पूर्ण झालाय आणि त्यानंतर आज शनिवार, उद्या रविवार आणि परवा सोमवार अशा 3 दिवस जोडून सुट्ट्या आल्यात। जोडून सुट्ट्या आल्यामुळे बँकेच्या एटीएम बाहेर लागलेली ही रांग आहे आणि अक्षरशः हा रस्ता जिथे संपतोय त्या रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ही रांग आहे। काय म्हणजे आज बँकांना सुट्टी आहे, परवा पण सुट्टी आहे, काय अडचण होणार आहे? अडचण होणार नाही मॅडम, किती अडचण, लयच अडचण होणार आहे। त्याच्यासाठी थांबलेले होते 3 दिवस बंद, आपल्याला सगळ्याला द्यावं लागतं ना पैसे। किती वेळ झाला रांगेत थांबतो? 1 तास झाला। काय करतोस? फिजिओथेरपी शिकतोय। हो। मग वेळ काय लेक्चर बंक करून आलाय? लेक्चर बंक करून येऊन थांबायला लागतं। तुम्ही काय करता? सर्व्हिसला। मग आता कसे आलाय तिथे? आता काय सर्व्हिस मधनं आता अर्धी सुट्टी करून आलोय। हाफ डे टाकून आलाय? हाफ डे टाकून लेक्चर बंक करून लोकांना यायला लागतंय रांगेत थांबायला। तुम्ही किती वेळ झाला रांगेत थांबला? तास झाला। 1 तास। 1 तास झालं हे काका पण रांगेत थांबलेत। एकूण ही सगळी रांग आपण बघतोय, ही सगळी रांग आहे कारण सगळ्यांना पैसे हवे आहेत। आज सुद्धा दिसणाऱ्या या ज्या रांगा आहेत त्या बघता अजून सुद्धा सगळी जी काही घडी आहे पैशांची, बँकिंग मधल्या व्यवहारांची, ती लोकांची बसलेली नाहीये असंच म्हणायला लागेल। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिचुरे, एबीपी माझा, पुणे।